अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। शहापूर आसनगाव रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा, अन्यथा कार्यालयासमोर करणार भजन आंदोलन। प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांचा इशारा। अनेक दिवसांपासून शहापूर आसनगाव रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यानं वाहतूक सुरळीत होत नसल्यानं वाहनचालक प्रवाशांसह मेटाकुटीला आले आहेत। म्हणून सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी केली असून 7 दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे। शहापूर आसनगाव रस्त्यावरून रिक्षा चालक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला यांसारखे दररोज हजारो प्रवासी प्रवास करत आहेत। मात्र जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, अपघात, वाहने नादुरुस्त होणे, प्रवाशांना मणक्याचे त्रास यांसारख्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागत आहे। आता सणासुदीचे दिवस असल्यानं या रस्त्यावर वर्दळ आणखी वाढली आहे। याबाबत वारंवार निवेदन देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत। प्रहारतर्फे सदर रस्त्यावरील खड्डे भरून रस्ता दुरुस्त करावा आणि नव्यानं मंजूर होऊन रखडलेल्या या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करावं, अन्यथा प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे भजन आंदोलन करण्यात येईल असा इशारा वसंत पानसरे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे। या प्रसंगी सल्लागार वामन केदार, रामचंद्र मडके, प्रवक्ते विनायक बोंद्रे, संघटक विजय हरणे, प्रवीण अंदाडे, सापगाव विभाग प्रमुख निलेश बोटकोंडळे, युवा संघटक मयूर किरपन, महिला आघाडी सचिव साश्री जाधव सह सचिव प्रभावती हरणे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या अनेक दिवसापासून शहापूर तालुक्यातील शहापूर आसनगाव या रस्त्याची खूपच दुरावस्था झालेली आहे। या रस्त्यावरनं दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असतात, परंतु जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालक असतील, रिक्षा चालक असतील, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला यासारख्या अनेक प्रवाशांना खूपच त्रास होत आहे। याबाबत आम्ही प्रहारतर्फे PWD अधिकाऱ्यांना वारंवार आपण निवेदने देऊन देखील त्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत खूपच दुर्लक्ष केले आहे आणि डोळेझाकपणा करत आहेत। प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला काल एक निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये शहापूर आसनगाव रस्त्यावरील खड्डे बुजवून तो वाहतुकीसाठी सुरळीत करावा आणि नव्याने मंजूर झालेला जो रस्ता आहे त्याची तात्काळ सुरू करावा, हे यासाठी आम्ही प्रहारतर्फे 2 निवेदने देण्यात आलेले आहेत। आणि 7 दिवसाच्या आत जर याच्यावर कार्यवाही झाली नाही तर या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी प्रहारतर्फे येत्या 26 तारखेला भजन आंदोलन करण्याचा इशारा प्रहारतर्फे देण्यात आलेला आहे। ब्रेकिंग न्यूज मराठी, मयूर किरपन।